आदित्य ठाकरे ने मीडिया से बातचीत के दौरान महायुति सरकार पर जमकर निशाना साधा है। लाड़की बहन योजना, किसान कर्ज माफी, ईडी की कार्यवाही, ठाणे स्कैम और मनोज जरांगे के आंदोलन समेत कई मुद्दों को लेकर उन्होंने सरकार की आलोचना की है। आदित्य ठाकरे ने आरोप लगाया कि सरकार केवल घोषणाएं कर रही है, जबकि जमीनी स्तर पर जनता को गुमराह और ठगा जा रहा है। आइए सुनते हैं उनका प्रस्तुत बयान। हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत की हे सरकार बोगस स्कीमचं सरकार आहे। एक तर पहिलं सांगितलं तर लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे ते वाढवू, ते अजून वाढवलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला 85 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे। पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही ह्यांची मतं मिळवण्यासाठी ही स्कीम सुरू केली, ती आता तुम्ही त्याच्यातून 85 लाख लोकांना अपात्र ठरवता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे खरोखर अपात्र ठरवले असतील तुम्ही आणि तुम्ही जनतेचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा ह्यांच्या खात्यात टाकत होतात, म्हणजे हा स्कॅम नाही झाला का? म्हणजे ज्यांनी हे पैसे टाकले त्यांच्या खात्यामध्ये ते घोटाळेबाज नाही झाले का? आणि दुसरं म्हणजे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून या खात्यामध्ये जे पैसे आले असतील त्याच्यावर पुढे काही स्वप्न पाहिले असतील, त्यांच्या स्वप्नांचं काय? मग असं आम्ही किती दिवस ऐकतोय, पण हे सगळे जे विषय आहेत ते सरकार फक्त घोषणा करतं, पुढे काही करत नाहीये। आणि एका बाजूला ह्या सगळ्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल, डिझेल, आता सीएनजीचे दाम वाढलेले आहेत, म्हणजे महागाई वाढवत जायची आणि दुसऱ्या बाजूला असे काही गोंधळ घालत जायचे। हेच सरकार आता बसलेलं डोक्यावर। मला थोडी याच्यावर माहिती घ्यायला लागेल, पण दोन्ही म्हणजे संजय राऊतजी असतील किंवा अनिल देशमुखजी असतील यांच्यावर नंतर कोर्टाने ह्यांच्या केसेसवर यांना आत टाकण्यावर काय ताशारी मारलेत हे आपण नक्की पाहावं। कारण ह्या देशामध्ये ईडी, आयटी, सीबीआयला कसं वापरलं जातं आणि या देशामध्ये ह्या तिन्ही यंत्रणेमुळे राजकारण्यांना तर सतवलं जातच, विरोधी पक्षाला तर सतवलं जातच, पण ह्याच सोबत ह्याच यंत्रणेमुळे इथून सगळा जो FDI आहे तो बाहेर चालला आणि कोणी गुंतवणूकदार येत नाही आपल्या देशामध्ये।